सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या वकील राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. वंचित बहुजन आघाडीचे माजी सांगोला तालुका अध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या परिसरात झालेला हल्ला हा घटनात्मक सर्वोच्च संस्थेवर आणि भारताच्या लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एक याचिकेची सुनावणी सुरू असताना मनुवादी विचारांचा वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करीत हा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या मनुवादी विचारांचा वकील राकेश किशोर याची सखोल चौकशी करून घटनेमागील सूत्रधारास शिक्षा व्हावी, अशी मागणी तमाम संविधानप्रेमी नागरिकांची आहे. संपूर्ण देशभरातून या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लोकशाहीवर घाला घालणाऱ्या सनातनी प्रवृत्तीचा निषेध केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या मनुवादी सडक्या विचारांचा हल्लेखोर वकील राकेश किशोरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्याची सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे माजी सांगोला तालुका अध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी केली आहे. पडद्यामागील सूत्रधाराचा शोध घेण्याची गरज आहे. असाच नंगानाद चालू राहिला तर एक दिवस भारतातही नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असे परखड मत सांगोला येथील गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केलं आहे. हल्लेखोर वकील राकेश किशोर याला या गोष्टीचा कोणताही पश्चाताप होत नाही. उलट तो म्हणतो की परमात्म्याने माझ्याकडून करून घेतला आहे, त्यामुळे मी कोणाची माफी मागणार नाही. सदर वकिलाची नोंदणी बार असोसिएशनकडून रद्द करण्यात आली आहे, परंतु त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्याची सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे. यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि अपडेट रहा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.